विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स इयत्ता 9वी सामाजिक शास्त्र या विषयाअंतर्गत आपण पाहणार आहोत की भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल हे तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये दुसरं प्रकरण आहे. ह्या प्रकरणामध्ये परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय, तर सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात आणि सर्व अर्थाने कोणताच देश हा स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक राष्ट्राला एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं आणि मोजक्याच देशाच्या फायद्याचे किंवा हिताचेही कामं असता नये, म्हणून प्रत्येक राष्ट्राला प्रयत्न करावे लागतात आणि प्रत्येक राष्ट्राला कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या राष्ट्राच्या गटात सामील व्हायचे ह्याचे निर्णय त्या प्रत्येक देशाला घ्यावे लागतात आणि असे निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात. ह्या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्रीय धोरण असे म्हणतात. परराष्ट्रीय धोरणाच्या मध्ये राष्ट्रीय हितसंबंध हे खूप महत्त्वाचे असतात. आपल्या प्रत्येक देशाचं प्रथम स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अखंडतेचं रक्षण करणं हे सर्वात मोठं राष्ट्रीय हित असतं. त्याचबरोबर आपल्या राष्ट्राचा विकास करणं आणि मग परराष्ट्रीय धोरण ठरवताना काही घटक देखील निश्चित केलेले आहेत की त्या देशाचं भौगोलिक स्थान कुठे आहे, त्या देशाची राजकीय अर्थव्यवस्था कशी आहे, राजकीय व्यवस्था कशी आहे, त्या देशाचं राजकीय नेतृत्व कसं आहे, हे सगळे विभाग परराष्ट्रीय धोरणावरती म्हणजे अवलंबून असतात. आणि आपला भारताचं म्हणायला गेलं तर भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये आपण आपल्या शेजारी व अन्य देशाची मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेतो आणि त्यासाठी भौगोलिक सीमांचं संरक्षण करतो. त्याचबरोबर भारतामध्ये एकता व एकात्मतेचं संरक्षण करणे आणि आपल्या देशात दुसऱ्या देशातील आलेले नागरिक असतील वास्तव्य करण्यासाठी त्यांच्या हिताचं रक्षण करणे तसंच भारतीय दूतावासामार्फत हे पार पाडले जाते. मग भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा आढावा घेताना म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी परराष्ट्रीय धोरणाची आखणी केली. त्यावेळेला वसाहतवादाला विरोध करून जागतिक शांतता व सुरक्षेला प्राधान्य दिलं आणि कोणत्याही दबावाशिवाय स्वतंत्रपणे परराष्ट्रीय धोरण आपल्या देशाचं आखलं आणि स्वावलंबनाचा आग्रह त्यांनी केला. त्याचबरोबर भारताला आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये शीतयुद्धाच्या टप्प्यामध्ये अलिप्ततावाद आपण स्वीकारलेला होता आणि दुसरा टप्पा आजपर्यंत याच्यात मुक्त अर्थव्यवस्था हे धोरण स्वीकारलेलं होतं. इयत्ता 9वीमध्ये या पाठाविषयी आपण विस्तृत बोलणारच आहोत. आता तुम्हाला नागरिकशास्त्रामध्ये इयत्ता 8वीमध्ये भारताची संसद, मग भारताचा आपला आंतरराष्ट्रीय म्हणजे राजकीय कारभार कसा चालतो हे थोडक्यात दिलेलं आहे. इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला परराष्ट्रीय धोरण म्हणजे दुसऱ्या राज्यांशी किंवा दुसऱ्या देशांशी आपलं कसं धोरण आहे, त्याचबरोबर इथे दिलेलं आहे की आपला घटक राज्यांशी एकमेकांचा कसा संबंध आहे, केंद्र शासन काय करतं, हे सगळं आपल्याला इयत्ता 8वीमध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा काही बाबी 8व्यामध्ये की भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केलेली आहे, तर तुम्हाला माहीतच आहे की संविधान. इयत्ता 7वीला तुम्ही पूर्ण संविधानावर शिकलेला आहेत, तर भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. मग संसदेचे कोणते दोन सभागृह कोणते आहेत, दोन, तर लोकसभा आणि राज्यसभा. मग तुम्हाला दिलेले आहे की तुमच्या लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधीचे नाव काय, तर आपण पालघर जिल्ह्यात राहतो आणि पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत राजेंद्र गावित. इयत्ता तुम्हाला बघा त्यासाठी इयत्ता 8वीचं नागरिकशास्त्र क्रमिक पुस्तक याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांचा तक्ता आणि दीक्षा ॲप लिंकद्वारे तुम्ही हा तक्ता विस्तृतपणे पाहायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभेचा फरक दिलेला आहे आणि त्याचबरोबर लोकसभेच्या हे तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे, कारण स्वाध्यायामध्ये हे दोन्ही प्रश्न आहेत, त्यामुळे ते सांगणार म्हणजे तुम्हाला तो शेवटी व्हिडिओच्या ते लिहायला कृती उत्तरं बरी पडतील म्हणजे उत्तम जातील म्हणून. पण आता महाराष्ट्राच्या लोकसभेत 48 जे मतदारसंघ आहेत त्यांची तुम्हाला नावं दिलेली आहेत. त्यांनी ती नावं म्हणजे कुठली, तर नंदुरबार, धुळे, उदाहरणादाखल काही सांगते मी तुम्हाला, जळगाव, बुलढाणा, रामटेक, वर्धा, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती इत्यादी 48 एकूण नावं आहेत. ही नावं तुम्ही
सर्च केली म्हणजे आंतरजालातून तर तुम्हाला पूर्णपणे मिळतील आणि महाराष्ट्राचा नकाशा देखील तुम्हाला मिळेल. त्यासाठी नेहमी आणि विशेष म्हणजे वर्तमानपत्राचं वाचन केलं तर तुम्हाला नेहमी लोकसभा, राज्यसभेविषयी काही कार्यांची माहिती मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांची माहिती झालेली आहे. कोणते तीच मी तुम्हाला सांगणार आहे की लोकसभा आणि राज्यसभा. आता आपल्याला बघायचं आहे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही कार्यगृहांची माहिती सांगताना तुम्हाला लोकसभेचं कार्य मी सांगते आधी. लोकसभा आणि लगेच राज्यसभा ह्या दोन्ही सभागृहांची. लोकसभेचे कनिष्ठ आणि प्रथम असे सभागृह असते, तर राज्यसभेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह असतं. पुन्हा सांगते, लोकसभेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह असतं, राज्यसभेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह असतं. लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सदस्य असतात, तर राज्यसभेमध्ये 250 सदस्य असतात. लोकसभेमध्ये सदस्य 552 तर राज्यसभेमध्ये 250. लोकसभा देशभरातील भौगोलिक मतदारसंघातून थेट जनतेकडून सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने घटक राज्ये, संघशासित प्रदेश आणि विधानसभांच्या सभासदांकडून 238 सभासदांची निवड होते. लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधी नसल्यामुळे राष्ट्रपती त्या 2 प्रतिनिधींची लोकसभेमध्ये निवड करते, तर राज्यसभेमध्ये कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील तज्ज्ञ अशा 12 व्यक्तींची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाते. त्यानंतर लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातीचे मतदारसंघ आरक्षित ठेवलेले असतात, तर राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्वात आरक्षण दिलेले नाही. लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो आणि दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात. तर हे महत्त्वाचं आहे, राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी हा दर 2 वर्षांनी म्हणजे 1/3 इतके सभासद निवृत्त होतात आणि तेवढ्याच नव्याने सभासदांची निवडणूक होते आणि प्रत्येक सभासदाला एकूण 6 वर्षाचा कालावधी असतो. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत, तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी वय वर्ष 30 पूर्ण असावेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे की कायदा कसा तयार होतो. हे तुम्हाला समजलं की कायदा कसा तयार होतो. ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की विद्यार्थी मित्रांनो, कायदा कसा तयार होतो आणि कायदा निर्मितीची प्रक्रिया ह्याचं एकच उत्तर आहे. समजलं ना की कायद्याचं म्हणजे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत टप्पे असतात. म्हणजे पहिलं वाचन होतं, मंत्री व संसदेचे सदस्य विधेयक सभागृहात मांडतो. पहिल्या वाचनात विधेयकाचे स्वरूप व उद्दिष्ट मानली जातात. त्यानंतर दुसरे वाचन होते, विधेयकावर अनुकूल प्रतिकूल चर्चा होते. विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट केले जातात. त्यानंतर त्रुटी व दोष दूर करून विधेयक बहुमताने मंजूर होते. त्यानंतर समिती अवस्था असते. गरज पडल्यास विधेयक सभागृहाच्या समितीकडे पाठवले जाते. समितीत विधेयकांवर संपूर्ण चर्चा होते. सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल या सभागृहाकडे पाठवला जातो. सभागृहात विधेयकांवर कलमांवर चर्चा होऊन मग ते मतदानाने मंजूर केले जातात. त्यानंतर तिसरे वाचन होते. विधेयकावर सभागृहात पुन्हा चर्चा होते. बहुमताने विधेयक पुन्हा एका सभागृहात मंजूर होते व दुसऱ्या सभागृहाची मंजुरी म्हणजेच दुसऱ्या सभागृहात देखील विधेयकाला सर्व प्रक्रियेतून जावं लागतं व बहुमताने विधेयक मंजूर केले जाते. दोन्ही सभागृहांची मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवले जाते आणि राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. अशा प्रकारे कायदा निर्मितीची प्रक्रिया होते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. तर लोकसभेच्या अध्यक्षांची कामे काय आहेत, तर संपूर्ण सभागृहाचं कामकाज निपक्षपाती व सुरळीत चालवणे, लोकसभेच्या सभासदांच्या विशेष अधिकाराचे व हक्काचे रक्षण करणे, लोकसभेच्या कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यावर कामकाज करणे व सभागृहाची प्रतिष्ठा कायम म्हणजे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, हे लोकसभेच्या अध्यक्षाची कामं आहेत. तर
लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात? तर लोकसभेचे सदस्य हे लोकसभेच्या सदस्यांची संख्या ही जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं मी की 552 आहे. दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात व जनतेकडून लोकसभेचे सदस्य निवडून येतात. देशातील सर्व सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही जागा राखून ठेवल्या जातात. लोकसभेत अँग्लो इंडियन समाजात पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी जी सांगितलेलं होतं की लोकसभेचे फरक स्पष्ट करामध्ये हे सर्व घटक तसेच पुन्हा येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तरीही इयत्ता 8वी व नागरिकशास्त्र इतिहास व नागरिकशास्त्राचं क्रमिक पुस्तक आहे ते दीक्षा ॲप लिंकवर जाऊन तुम्ही ह्याची विस्तृतपणे माहिती करायची. तुम्हाला मगाशी सांगितलं की राज्यसभेतील 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या सदस्यांची नेमणूक करताना कुठले निकष लावले जातात? तर राष्ट्रपती या सदस्यांची नेमणूक करताना म्हणजे देशात निवडून आलेले जे साहित्यिक असतात, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक कार्यात प्रत्यक्ष अनुभव किंवा विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींचीच राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारा ह्या 12 सभासदांची नेमणूक केली जाते. पुन्हा सांगते, तुम्ही दीक्षा ॲप लिंकवर जाऊन ह्याची विस्तृत माहिती घ्यावी. धन्यवाद.